नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये RTEचे जे काही प्रवेश सुरू झाले आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, यासाठी जे काही कागदपत्र लागणार आहेत तर ते म्हणजे रहिवासी पत्त्याचा पुरावा सर्वांसाठी अनिवार्य आहे, विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला अनिवार्य आहे, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे, मागासवर्गीय प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला देणं अनिवार्य असेल. तसेच इतर जे बालकांचे पालक घटस्फोटित असल्यास न्यायालयाचा निर्णय घटस्फोटित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यास तसा पुरावा देणं बंधनकारक राहील. बालकाचे वडील हयात नसल्यास बालकाच्या वडिलांचे मृत्यूपत्र आवश्यक असल्यास, बालक अनाथ असल्यास संभाळणारे हमीपत्र, अनाथालयाचे कागदपत्रे इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला देणं बंधनकारक राहतील. जर असतील तर लागू असल्यास, अनाथ असतील तर द्यायचं आहे. बाकीच्या इतर लोकांना याच्याबद्दल काही किंवा डॉक्युमेंट द्यायची आवश्यकता नाही. बालक दिव्यांग असल्यास तसे दिव्यांगाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. तर मित्रांनो, याची जी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे तर ती म्हणजे 27 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज भरू शकता. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरतेवेळेस तुम्हाला यापैकी कोणतेही डॉक्युमेंट्स स्कॅनिंग करायचे नाहीत किंवा अपलोड करायचे नाहीत. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ज्या दिवशी ॲडमिशन प्रोसेस असेल, तुमचा पाल्य ॲडमिशनसाठी पात्र झाला, निवड झाली तर तुम्हाला इत्यादी सर्व पुराव्यांची आवश्यकता असणार आहे. तर चला तर मित्रांनो पाहूयात यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करता येते. सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करताच या ठिकाणी गुगलवरती RTE महाराष्ट्र एवढं टाईप करून सर्च जरी केलं तर या ठिकाणी जी पहिली लिंक येते RTE 25% ॲडमिशन पोर्टल या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला ही लिंक सापडत नसेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम मित्रांनो, याच्या ज्या काही अटी आहेत त्या अटी जाणून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी वेबसाईट ओपन केल्यानंतर खाली पालकांकरिता सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना तुम्ही सर्वप्रथम वाचून घ्यायच्यात. सर्व सूचना वाचून या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्यासमोर हे ॲप्लिकेशनचं पेज ओपन होईल. तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी युजर लॉगिन आहे, या बाजूला न्यू रजिस्ट्रेशन आहे. तर सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्यासमोर काही माहिती विचारेल. माहिती व्यवस्थित निवडायची आहे आणि भरायची सुद्धा आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर लास्ट नेम म्हणजे आडनाव टाईप करायचं आहे, फर्स्ट नेम टाईप करायचं आहे, मिडल नेम वडिलांचं नाव टाईप करायचं आहे. या ठिकाणी चाइल्ड डिसेबिलिटी येस किंवा नो, जर तुमचा मुलगा अपंग दिव्यांग असेल तर येस करायचं आहे, अन्यथा नो हे निवडायचं आहे. त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ या ठिकाणी मुलाची जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीख निवडून झाल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाईप करायचा आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर खाली रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुली अँड पासवर्ड सेंड ऑन रजिस्टर्ड मोबाईल नंबर. तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर एक येईल. नंबर लिहून घ्यायचा आहे किंवा सेव्ह करून घ्यायचा आहे. पासवर्ड तुम्हाला मोबाईलवरती मेसेज आलेला आहे. मोबाईलवरती पासवर्ड आल्यानंतर या ठिकाणी युजर लॉगिनच्या खाली ॲप्लिकेशन नंबर टाईप करून घ्यायचा आहे. या ठिकाणी जो रजिस्टर नंबर दिलेला आहे किंवा ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे तो कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. जो तुमच्या मोबाईलवरती आलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. पासवर्ड टाईप करून कॅप्चा टाईप करून घ्यायचा आहे. कॅप्चा टाईप करून लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉगिन या बटनावरती क्लिक करताच या ठिकाणी एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये तुम्हाला पासवर्ड तुमचा चेंज करायचा आहे. तर या ठिकाणी ओल्ड पासवर्ड टाईप करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी नवीन पासवर्ड टाईप करून घ्यायचा आहे. पासवर्ड कशा पद्धतीनं तयार करायचा आहे त्याबद्दल खाली या ठिकाणी यांनी सूचना दिलेल्या आहेत. सूचना वाचून त्या पद्धतीनं पासवर्ड टाईप करायचा आहे किंवा तयार करायचा आहे. पासवर्ड तयार करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच पासवर्ड चेंज सक्सेसफुली मेसेज येईल. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. पासवर्ड चेंज केल्यानंतर जो तुम्ही नवीन पासवर्ड तयार केला आहे त्याचा सुद्धा तुम्हाला एक मेसेज येईल. त्या मेसेजवरती पासवर्ड दिसेल. तर या ठिकाणी तुमचा ID आणि नवीन पासवर्ड टाईप करून घ्यायचा आहे. पासवर्ड टाईप करून लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉगिन करताच या ठिकाणी तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. यामध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. या ठिकाणी बाय डिफॉल्ट तुमचं नाव आलेलं आहे जे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिलं होतं. तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मराठी अक्षर किंवा मराठी
टाईप होत नसेल तर बाजूला कोठेही मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं आहे आणि कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मराठी नाव टाईप करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी मुलाचे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये पूर्ण नाव टाकायचं आहे, आईचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे, वडिलांचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर खाली चाइल्ड जेंडर, मुलाचं जे लिंग आहे ते लिंग निवडायचं आहे, मेल असो किंवा फिमेल असो त्या ठिकाणी निवडायचं आहे. निवडून खाली या ठिकाणी करंट ॲड्रेस डिटेल्स या ठिकाणी तुमचा पत्ता टाईप करायचा आहे. या ठिकाणी जिल्हा बाय डिफॉल्ट आला असेल, तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचं आहे. यापूर्वी RT 25% अंतर्गत प्रवेश घेतला आहे काय विचारतं असेल तर यस करा, अन्यथा नो करा आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी गुगल ॲड्रेस दिसतं, सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस, याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बाय डिफॉल्ट लॅटिट्यूड लॉंगिट्यूड येईल, सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली ओके करायचं आहे. या ठिकाणी बाणावरती क्लिक करायचं आहे, नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड, तुमच्या मुलाच्या वयानुसार बाय डिफॉल्ट या ठिकाणी निवडायचं आहे. सिलेक्शन रिलिजन, धर्म निवडायचा आहे, कास्ट निवडायची आहे. जर कास्ट निवडली तर या ठिकाणी मेसेज येईल, कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन, ॲडमिशनच्या वेळेस कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा चालेल. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी दिव्यांग असेल तर यस करा, अन्यथा नो करायचं आहे. HIV अफेक्टेड यस ऑर नो, नो करायचं आहे. आधार कार्ड नंबर, या ठिकाणी मुलाचा आधार नंबर टाईप करायचा आहे. ॲड्रेस प्रूफ यस, बर्थ सर्टिफिकेट यस, कास्ट सर्टिफिकेट यस. जर तुमचे ॲडमिशनसाठी निवड झाली तर कोणते डॉक्युमेंट्स द्यावे लागतील तर ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहेत. निवडून सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे. त्यानंतर स्कूल सिलेक्शनवरती जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 1 किलोमीटर, 1 ते 3 किलोमीटर, ग्रेटर दॅन 3 किलोमीटर हे निवडायचं आहे. निवडून खाली तुमचा जिल्हा आलेला आहे, या ठिकाणी तालुका निवडायचा आहे आणि त्या तालुक्यात असणाऱ्या सर्व शाळा या ठिकाणी येतात. पालकांना 10 शाळा निवडता येतील, तर तुम्हाला जास्तीत जास्त 10 शाळा तुम्ही निवडू शकताय. ज्या शाळेला घ्यायचं आहे तीच शाळा सर्वप्रथम 1 नंबरला निवडायची आहे. तर या ठिकाणी शाळा निवडून क्लिक टू अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. त्यानंतर दुसरी शाळा निवडायची आहे, टिक लावायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो शाळा निवडून सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला दुसरी नवीन शाळा निवडता येणार नाही. स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढची शाळा निवडायची आहे. या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, सेव्ह करायचं आहे, ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही शाळा निवडायची आहे, सेव्ह करायची आहे, त्यानंतर दुसरी शाळा निवडायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जास्तीत जास्त 10 शाळा निवडू शकताय. निवडून झाल्यानंतर फॉर्म सबमिशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमची जी माहिती भरली होती सर्व माहिती ओपन होईल. सर्व माहिती एक वेळ चेक करायची आहे. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री असेल तरच या ठिकाणी टिक मार्क लावायचा आहे आणि कन्फर्म अँड सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन इज कन्फर्म्ड, नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंज, ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे, तर या अर्जामध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीचं दुरुस्ती करू शकत नाही. ज्या वेळेस तुमच्या मुलाची परीक्षा असेल त्यावेळेस तुमच्या या ठिकाणी ॲडमिट कार्ड बटनावर तुमचं ॲडमिट कार्ड येईल, परीक्षेचं रिसीट येईल. रिसीट डाउनलोड करून प्रिंटआउट्स काढून परीक्षेला जायचं आहे. तर फॉर्म सबमिशन या बटनावरती क्लिक करून तुम्ही फॉर्मच्या प्रिंटआउटसुद्धा घेऊ शकता. याच्यावरती क्लिक केल्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आहे. या ठिकाणी जनरेट PDF बटन दिसते, त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करता तुम्ही भरलेल्या फॉर्मची PDF येईल, त्याच्या प्रिंटआउट्स तुम्ही काढून घेऊ शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीनं फॉर्म भरण्याची प्रोसेस झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.